पानिपतच्या संदर्भात मी आपल्याला फक्त एवढंच उदाहरण सांगू देतो की इतक्या वर्षांमध्ये पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे की आमची शौर्याची लढाई. त्याचं कारण काय माहिती आहे? पानिपतच्या लढाईशी किंवा अहमदच्या अफगाणीशी मराठ्यांचा काही संबंध नाही, काही नव्हता. तो काळ असा होता की ज्या काळामध्ये संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी एक आपली ताकद उभी केली होती आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना बसवलेलं होतं जे तिथला राज्यकारभार झाला. त्यावेळेचा दिल्लीचा जो बादशाह होता हा मराठ्यांना खंडणी द्यायचा किंवा खंडणी द्यायला काय टॅक्स म्हणतात, टॅक्स द्यायचा, महसूल द्यायचा, खंडणी नाही महसूल द्यायचा, टॅक्स द्यायचा, हा चौथाई द्यायचा. आणि ज्यावेळी अहमदच्या अफगाणीने येऊन या ठिकाणी वर कब्जा केला त्यावेळी त्यांनी मराठ्यांना पत्र दिलं की दिल्ली वाचवण्याकरता या. काही काम नव्हतं मराठ्यांचं, देशातलं कोणी गेलं नाही, मराठी तिथे गेले. मराठ्यांनी दिल्ली जिंकली, अफगाणीला हरवलं. अफगाणी पळून यमुनेच्या पार जाऊन बसला. यमुनेच्या पार जाण्याची तयारी देखील मराठ्यांनी केली. त्या दरम्यान अहमदच्या अफगाणीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात, मला तुमच्याशी लढायचं नाही, आपण समझोता करू. तुम्ही हे मान्य करा पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश आहे आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा, हे मी मान्य करतो. आपल्याला कल्पना असेल मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. अफगाणपर्यंत या अहमदशाहला पूर्ण परास्त करून अफगाणमधून आपण आलो होतो. त्याचा बदला घेण्याकरता आला होता. पण त्याला हे लक्षात आलं की या बलाढ्य मराठ्यांपुढे आपण या ठिकाणी टिकू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे 3 प्रांत, आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता, पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान. मराठ्यांनी त्यांना उत्तर पाठवलं 1 इंच जमीन तुम्हाला आम्ही देणार नाही. अरे या 3 ठिकाणी मराठे राजा नव्हते, या ठिकाणी मराठ्यांना मानणारे किंवा त्यांच्याशी संलग्न असलेले संधी केलेले लोक त्या ठिकाणी राज्यकारभार करत होते. मराठ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं आणि त्यानंतर ती लढाई झाली. त्या लढाईमध्ये जर त्या लढाईचा इतिहास बघितला की पहिली लढाई अशी आहे की ज्या लढाईमध्ये बंदुकांचा वापर झालेला आहे आणि इकडे मराठ्यांच्या फौजेतही इब्राहिम गारदी होता ज्यांनी 8000ची फौज तयार केली होती. त्यांनी परदेशातलं प्रशिक्षण घेतलं होतं आणि तिकडे अहमदच्या अफगाणीकडे मोठ्या प्रमाणात अफगाण, इराण, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, उझबेकिस्तान अशा सगळ्या ठिकाणचे हे मर्सनरी ज्याला म्हणतात, म्हणजे ज्यांचं जगण्याचं साधन लढाई आहे, अशा प्रकारचे सगळे सैनिक त्याच्याजवळ होते. आणि लढाई जेव्हा सुरू झाली त्यावेळेस गोलाची लढाई आपण करत होतो, नवीन फॉर्मेशन केलं होतं. या नवीन फॉर्मेशनमध्ये मराठे या स्टेजमध्ये होते की आता ही लढाई त्यांच्या बाजूने आहे. जिंकले होते मराठे आणि त्यावेळी 2 चुका झाल्या. म्हणजे खरं तर मराठे कसे लढले माहितीये? भाऊबंदकी होती, मराठ्यांना मदत आली नाही, त्यांची तर सोडा, पण ज्यांना मराठ्यांनी मदत केली त्याही देशातल्या राजांनी 1 पैशाची मदत त्यांना केली नाही. तरी मराठे लढले, स्वतः करता नाही, या भारताकरता ते लढले. हे 3 प्रांत भारतात राहिले पाहिजे याकरता मराठे लढले. आणि दुर्दैवाने यावेळी सदाशिवराव भाऊंना असं लक्षात आलं की विश्वासराव आया झाले, सदाशिवराव हत्तीवरनं खाली आले, त्यांना बघण्याकरता ही कदाचित सगळ्यात मोठी चूक होती. आणि त्यानंतर म्हणजे मल्हारराव होळकर असतील, शिंदे असतील, एक असे लढवय्ये होते की ज्यांनी दाणादाण करून सोडली होती. पण दुर्दैवाने त्यावेळी जे फॉर्मेशन होतं गोलाचं ते आपण तोडलं आणि ते तोडून ज्याचा उल्लेख आता बसल्या बसल्या भास्करांनी केला की थोडी वन अपमॅनशिप ज्याला अलीकडच्या काळात म्हणतो तशा पद्धतीनं तो फॉर्मेशन तोडण्यात आलं.
हा जो तुम्ही ज्याचं नाव घेतलं इब्राहिम दुरानी, या दुरानीनी जे काही त्या ठिकाणी सगळं तयार केलं होतं, अक्षरशः जाऊन तोडफोड केलं आणि त्याला नायनाट करून टाकला. आणि बरोबर 10व्या वर्षी राजजी शिंदेंनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एक छत्री अंमल आणला. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे? यात महत्वाचं हे आहे, असं आम्ही मानत नाही. त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन महादजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंघ राज्य स्थापन केलं. आणि म्हणूनच ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे. स्वतःकरता लढले नाहीत, या देशाकरता मराठे लढले. आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचं स्मारक हे तयार झालं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज जे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे त्यांचा, आणि ही आपली मागणी नाही आहे. आपले जे मराठे तिथे राहिले, रोड मराठा आहे आमचे तिथे, चालू